प्रेज लॉर्ड. देवाचं नावाला धन्यवाद देतो. तुम्हाला परत एकदा स्वागत करत आहे प्रेम कम्युनिटी गॉस्पेल्समध्ये. तर आपण पाहत आहे की नवीन वर्षामध्ये आपण पोहोचलो आहोत 2025मध्ये. माझ्याकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. विशेष करून आपण जुना वर्ष सोडून आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश केलेला आहोत. तर आपण नवीन वर्षामध्ये आपण एक देवाच्या सानिध्यामध्ये अनेकदा निर्णय घेतो. तर खरोखर मी एक वचनामधून तुमच्याशी बोलेन की तुम्ही आपण ह्या दिवसामध्ये आपण कोणत्या प्रकारे ख्रिस्ती लोक ह्या दिवसामध्ये आपण कशामध्ये वाढलं पाहिजे. जर आपण ख्रिस्तामध्ये वाढायचं तर आपण कोणत्या प्रकारे आपण स्वतःमध्ये आपण बदलाव करू शकतो हे मी तुम्हाला सांगेन. तर मी तुम्हाला खरं तर सांगू इच्छितो. आपण थोडं वचन वाचन त्या वचनातून मी तुमच्याशी काय बोलेन. तर आपण वचनाकडचं वचन आपण पाहूया. करिंथकरास पहिले पत्र त्याचं 13वं वचन. तर त्यात ते 13वा अध्याय त्याच्या 1 ते 8 वाचू आपण आणि त्यातून मी तुम्हाला सांगेन. ओके, मी वाचेन तुमच्यासाठी तेवढं. मी माणसांच्या व देवतांच्या भाषामध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झंझणारी झांज असं आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुंजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जीवन शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनिती आनंद मानित नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपतील. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण मेन म्हणजे प्रीतीविषयी शिकणार आहे प्रियानो. प्रीती जी आहे प्रभूचं वचन सांगतंय की प्रीती जर आपण 13व्या अध्यायाचं हेडिंग जर पाहिलं तर हेडिंग सांगते की प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. प्रेज लॉर्ड. बघा की प्रभू परमेश्वर काय सांगत आहे किंवा देवाचं वचन काय सांगत आहे किंवा पौल आपल्याला त्याच्या वचनातून काय सांगत आहे. आपण पाहतो की करिंथकरासच्या मंडळीला पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे. तर पौल त्यांना हे सांगू इच्छित आहे की जर तुम्ही किती पण सामर्थ्यवान व्यक्ती आहात किंवा तुमच्या जीवनामध्ये किती देखील जर आशीर्वाद असले, किती देखील जर सामर्थ्य असलं, तुमचा विश्वास किती देखील देवावर जर असला, पण तुमच्यात जर प्रीती नसेल तर तुम्ही काहीच नाही म्हणून आपण वचनातून पाहत आहे. बघा, प्रीती आज आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आजच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर प्रीतीची जी जर आपण बघायला गेलं तर प्रीती आज जगामध्ये खूप कमी केली जाते. मी म्हणेन आज आपण कुठे ना कुठेतरी प्रीतीला आपण विसरतो काही गोष्टीमध्ये. जसं इथं लिहिलं गेलं की तर प्रीती कधी फुगत नाही, प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, म्हणून प्रीती कधी हेवा करत नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला कोण शिकवतं? प्रीती शिकवते. आपण ख्रिस्ती असताना धार्मिक 9 फळे शिकवतो. त्याच्यामध्ये प्रीती, आनंद, शांती अशा वेगवेगळ्या 9 फळं आहेत, बरोबर. पण सर्वात पहिलं ज्याचं नाव घेतलं गेलं आहे तिथं आपण पाहते प्रीती येत्या. पहिलं आपल्या जीवनामध्ये प्रीती येणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रीतीच्या द्वारे आपण जे पुढची जे फळं आहेत जसे की आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासपणा, सौम्यता आणि परत नंतर इंद्रिय दमन असं आपण पाहतो. हे सगळे जी फळं जी आहेत ती फळं आपल्याला प्रीतीच्या द्वारे येतात. आपण प्रीती जर आपण कोणावर करत नसलं तर आपल्याला शांती आपल्या जीवनामध्ये येत नसणार. का? कारण आपल्या जीवनामध्ये कायम कुणाविषयी काहीतरी असणार, काही ना राग असणार, काही ना द्वेष असणार, त्याच्यामुळे शांतता येणार नाही, बरोबर आहे. त्यानंतर आनंद पण येणार नाही कारण प्रीती मनामध्ये नाही आहे. सो जे काय तुम्ही काही पण घ्या, ममता घ्या. ममता कशी येईल? जर ममता दुसऱ्याविषयी आपल्या चांगल्या भावना आपल्या मनामध्ये कशी निर्माण होतील जर प्रीतीच नाही आहे. इंद्रिय दमन म्हणजे काय? सेल्फ कंट्रोल. स्वतःवर कंट्रोल कसं करता येईल? राग येत आहे पण त्याला कंट्रोल करता येत नाही कारण का? आपल्यामध्ये प्रीतीच नाही आहे. सो कुठे ना कुठे जर ख्रिस्ती व्यक्तीचा एक जर पाया बघायला जीवनाचा पाया तर ते प्रीतीवर अवलंबून आहे असं मी म्हणू शकतो. मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण लहान पहिलं वचन शिकवताना आपण काही चर्चेसमध्ये असं शिकवलं जातं की
योहान 3:16 शिकवलं जातं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला काय व्हावे, सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्या देखील वचनामध्ये सांगितलं जाते की देवाने प्रीती केली. कोणावर प्रीती केली? यहुदी लोकांवर प्रीती नाही केली, इस्रायल लोकांवर प्रीती नाही केली, तर प्रभू सांगते की जगावर प्रीती केली. जगामध्ये फक्त चांगले लोक नसतात, जगामध्ये खुनी देखील आहेत, जगामध्ये चोर देखील आहेत, खोटं बोलणारे आहेत, लुबाडणारे आहेत, पापी लोक आहेत, व्यसनी लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रभूनं परमेश्वरन फक्त या जगातल्या चांगल्या लोकांसाठी येशू ख्रिस्ताला नाही पाठवलं जगामध्ये, मात्र वचन सांगते जगातल्या प्रत्येकाने, प्रत्येक लहान बाळापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत देवानं आपल्या पुत्राला त्या व्यक्तींसाठी पाठवलं, प्रत्येक व्यक्तीसाठी पाठवलं. का? कारण त्यांना तारण प्राप्त व्हावं नाही, हेच देवाची प्रीती होती. बघा, देवाचं जे वचन आहे ते किती प्रेमाला त्याच्या दर्शवलं जातं की प्रभू किती प्रेमळ आहे, तो किती आपलं प्रेम करतो. आपण पापी होतो, आपण चुका करतो, तो आपण प्रत्येक पाप आपण करायचो, मात्र प्रभूनं म्हटलं नाही की हो पाप करतोय म्हणून मी याला निवडणार नाही. मात्र परमेश्वराला माहीत होतं की आम्ही पाप करतोय, मात्र देवाची ही होते की आपल्याला त्या पापातून काढून, आपल्याला बाहेर आणून, आपल्याला त्या शुद्ध करून, त्याच्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध करून आपल्याला त्याच्यासाठी उपयोगित करावं म्हणून त्यानं आपल्याला निवडलं. सो आज मी म्हणेन, आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला म्हणू इच्छितो, मी बाहेरच्या व्यक्तीला नाही सांगत. आज अनेक लोक प्रीती करत नाहीत आपल्या परिवारामध्ये. आज भलेही ख्रिस्ती अनेक परिवार असतील, मात्र स्वतःच्या परिवारातल्या व्यक्तींवर काही प्रीती नसते, आपल्या शेजाऱ्यांची प्रीती राखत नाहीत, आपल्या मंडळीत कायदा प्रीती राखत नाहीत, स्वतःचा हे वानो. इथं मग एक वचन आहे की प्रीती काय करत नाही, प्रीती कधी अंतर देत नाही. आणि काय आहे की प्रीती कधी गैरशिस्त वाढत नाही किंवा बडाई मारत नाही किंवा फुगत नाही. फुगत नाही. काय होत नाही? फुगत नाही. ती कुणाला अंतर देत नाही, कुणाला लांब करत नाही की तू माझ्यापासून लांब हो. प्रीती जवळ कर. प्रीती तर किती देखील वाईट माणसाला म्हणून प्रभू परमेश्वराला, प्रभू येशू पृथ्वीवर असताना परुषी लोक, शास्त्री लोक तर काय म्हणायचे, हा पहा पाप्यांचा मित्र. का पाप्यांचा मित्र केला? कारण प्रभू येशूला जर तुम्ही नीट पाहिला तर तो कोणासंगड असायचा? जकातदारांबरोबर, बरोबर आहे ना? किंवा आपण पाहतोय व्यभिचारी लोकांबरोबर असायचा, बरोबर आहे ना? किंवा आजारी लोकांबरोबर, ज्यांना जगानं धिक्कारलेलं, ज्यांना जगानं लांब ठेवलं होतं, ज्यांना असं वाटायचं की ही लोक उपयोगाची नाहीत, ह्यांना प्रेम करून काय उपयोग नाही, ह्यांना जवळ घेऊन काय उपयोग नाही, मात्र प्रभू त्यांना हुडकत जायचा, त्याच्या जवळ जायचा. आपण पाहतोय शम्रोन स्त्रीविषयी पाहतोय, ती भलेही ती 5 जणांबरोबर व्यभिचार केली असेल, मात्र प्रभू परमेश्वर जाऊन तिचं जीवन बदललं. प्रेज द लॉर्ड. का? कारण प्रीती होती प्रियान. आज बघा, आज चर्चमध्ये तसा जर कोण व्यक्ती आला तर आपण त्यापासून लांब बसतो, व्यसनी लोकांपासून लांब बसतो, शिव्या देणाऱ्यापासून लांब बसतो, भांडण करणाऱ्यापासून लांब बसतो, जे दंगा करतात त्याच्यापासून लांब बसतो. का? प्रभू म्हणत आहे त्यांना जवळ घ्या, कारण प्रभू परमेश्वरानं देखील त्यांना जवळ घेतलेलं. हालेलुया. आणि मी तेवढंच नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज अनेक ख्रिस्ती व्यक्ती स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, मात्र ख्रिस्तानुसार ते वागत नाहीत. येशूनं लूकच्या पुस्तकामध्ये देखील जर आपण पाहिलं 6व्या अध्यायामध्ये त्याच्या 27 जर वाचा गेलं, तिथं पण 27 वचन आपण फक्त वाचूया. परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुम्ही आपल्या वैरांप्रती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. बघा, इथं देखील प्रभू परमेश्वर म्हणत आहे, तुमच्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम करू नका असं नाही म्हणत, करायचंच आहे. मात्र प्रभू काय म्हणताय, आपल्या लोकांवरच नाही, मात्र तुमच्या वैऱ्यांवर देखील प्रेम करा. बघा, जे रोज तुम्हाला उठून वाईट बोलत असतील, तुमच्याकडे भांडण करत असतील, तुम्हाला पटवून घेत नसतील, प्रभू त्यांना देखील म्हणत आहे की तुम्हाला जे कोण निंदा करता, जे शिवीगाळी करता, जे काही करता, त्याला प्रभू म्हणत आहे त्यांना द्वेष करू नका, त्यांच्यावर देखील प्रेम करा. हे खूप अवघड गोष्ट आहे. आणि ख्रिस्ती लोक जोपर्यंत ही गोष्ट शिकत नाहीत, आपल्यामध्ये प्रीती आणत नाहीत, तोपर्यंत ते परिपूर्ण होऊ नाही शकत. प्रेज द लॉर्ड. कारण वचन सांगत आहे, तुमच्या प्रत्येक दानापेक्षा, तुमच्या प्रत्येक तुमच्या
संपत्तीपेक्षा, तुमच्या शरीरापेक्षा, तुमच्या व्यक्तिमत्वापेक्षा, तुमच्या चरित्रापेक्षा तुमच्या आतील ती जी प्रीती आहे ती प्रीती एकदम महत्त्वाची आहे. आणि त्या प्रीतीमध्ये लोक आपण वाढलं पाहिजे. कारण जुन्या काळात पण येशूला जेव्हा एका व्यक्तीने विचारलं की गुरुजी सर्वात मोठी आज्ञा कोणती, प्रभूने एकच म्हटलं, पहिली आज्ञा होते की तू आपल्या देवावर पूर्ण जीवाना मनानं शक्तीनं काय कर, तू प्रेम कर, प्रीती कर. आणि दुसरी प्रीती काय होते की दुसरं काय सांगितलं वचन की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. जेव्हा पूर्ण करतो, आपण वचन सांगते की पूर्ण आपण नियमशास्त्र पालन केलं जातं. सो प्रीती आज प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आहे. आपण नवीन वर्षात आलेलो आहोत. आपण अनेक प्लॅन करतो की मी या नवीन वर्षामध्ये मी देवासाठी सुवार्ता वाटणार, अजून प्रार्थनेत वाढणार, अजून वचन वाचणार, अजून प्रार्थना उपवास करणार, किंवा मी माझ्या घरासाठी काहीतरी करेन, मी माझ्या मंडळीसाठी काहीतरी करेन, मी माझ्या लोकांसाठी काहीतरी करेन. मात्र हे सर्व काही करण्यापेक्षा किंवा करण्या अगोदर तुमच्या जर प्रीतीच नसले तर ते सगळं कार्य करून काय उपयोग. जर त्या प्रत्येक जी तुम्ही गोष्ट करताय त्याच्यामध्ये तुमच्या आपल्या परमेश्वरासाठी असतो, तुमच्या मंडळीसाठी असो किंवा तुमच्या घराण्यासाठी असो, मात्र जर तुम्ही त्या गोष्टीमध्ये जर प्रेमच दाखवत नाही तर ते गोष्ट करून काही देखील काय नाही आहे, उपयोग नाही आहे. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आपण काही देखील करण्या अगोदर बघा, तुम्ही रोज वचन वाचताय, जरी तुम्ही रोज 20-20 अध्याय जरी वाचला, मात्र तुम्ही बाहेर जाऊन दुसऱ्याला तुम्ही लांब करताय, दुसऱ्याला तुम्ही द्वेष करताय, दुसऱ्याला तुम्ही धिक्कारताय, तर तुमचं ते 20 अध्याय वाचून काय देखील उपयोग नाही आहे. तुम्ही 2 तास बसून प्रार्थना करताय, मात्र तुम्ही जाऊन दुसऱ्याची कोणाची निंदा करताय, दुसऱ्याला तुम्ही वाईट बोलताय, तर ते देखील तुम्ही 2 तास जी प्रार्थना केली ते करून तुम्ही उपयोग नाही आहे. तुम्ही तासन-तास तुम्ही अन्य भाषा बोलत असाल, मात्र तुम्ही दुसऱ्याला जर तुम्ही जवळच घेत नाही, ते ख्रिस्ताचं प्रेम जर तुम्ही त्या व्यक्तीमध्ये जर दाखवत नाही, तर ते तासन-तास अन्य भाषा बोलून देखील उपयोग नाही. तुमचा विश्वास किती पण मोठा असो की आज प्रार्थना केल्याने उद्या मला मिळतंय, तेवढा देखील विश्वास जरी असला, मात्र तुमच्या प्रीती नाही, तर त्या प्रीतीचा प्रियानो काही जर त्या विश्वासाचा देखील काही उपयोग नाही. म्हणून वचन सांगतंय, हालेलुया, मी माझ्या स्वतःहून बोलत नाही, मात्र स्वतः वचन आपल्याला प्रकट करून सांगत आहे की जर प्रीतीच नसली तर काही देखील काय नाही आहे, उपयोग नाही आहे. म्हणून आपण तिथं एक त्याचं पहा, त्याच अध्यायाचं लेखन करासपत्र त्याचं 13 अध्याय त्याचं शेवटचं वचन आपण वाचूया. 13 वचन, सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. हालेलुया. इथं बघा, विश्वास सांगितले गेले, आशा सांगितले गेले आणि प्रीती सांगितलं गेलं. विश्वास आपण देवावर ठेवतो, आशा पण देवाकडे लावतो आणि प्रीती पण आपण करतो. पण प्रभू म्हणतोय या विश्वासापेक्षा आणि आशेपेक्षा सर्वात महत्त्वाची आणि टिकणारी गोष्ट जी आहे ती प्रभू म्हणत आहे काय, प्रीती आहे. भागवत देखील वचनामध्ये तेच म्हटलं गेलंय की संदेश असले तर ते सपतील आणि भाषा असल्या तरी ते सपतील, पण प्रीती कधी संपणार नाही. बघा, जे काही तुम्ही करताय ते कदाचित ते काही काळासाठी ते निघून जाईल, ते संपल, पण तुमच्यातली प्रीती कधी संपणार नाही. ज्या प्रकारे ख्रिस्तानं देखील आपल्यावर प्रीती केला, आपल्यासाठी त्यांना आपलं शरीर दिलं, कोणासाठी कोण मरत नाही, मात्र प्रभूची आपल्या प्रीती होती म्हणून त्यानं आपल्यासाठी आपलं रक्त वाहिलं. ख्रिस्तानं म्हटलं, तुम्ही मला अनुसरणारे व्हा, अनुकरण करणारे व्हा, मला कॉपी करा. मी जसं वागलो, मी ज्या प्रकारे कार्य केलो, मी ज्या प्रकारे प्रीती केली लोकांवर, त्या प्रकारे तुम्ही देखील जाऊन जगातल्या लोकांवर त्या प्रकारे प्रीती करा. सो आज आपल्याकडे दुसरं काही नाही. मी म्हणत आहे, आज तुम्ही ह्या नवीन वर्षाची सुरुवात करत असताना एक प्रेम मनामध्ये जागृत करा. ज्याच्या संगत जर तुम्ही भांडत असाल, भावासंगत, बहिणीबरोबर, घरातल्या कोणत्या व्यक्तीबरोबर, मंडळीतल्या कोणत्या व्यक्तीबरोबर, शेजाऱ्यांबरोबर, तर तुम्ही जा, त्यांना क्षमा मागा आणि एक नातं जे आहे ते पहिला जोडा. कारण प्रभू एकदा एक वचनामध्ये म्हटलं, जर तुझ्या भावाविषयी तुझ्या मनात काहीतरी असेल तर पहिला तुझा अर्पण इथं ठेव मंदिरात आणि जा, समेट कर आणि मग येऊन तो आपलं अर्पण देवाला दे. त्याच प्रकारे आपल्या मनात कुणाविषयी तरी काही कपट ठेवून आपण रविवारी प्रार्थनेला जाऊन, आपण उपवास करून, आपण काय देखील करून आपल्याला ख्रिस्ती म्हणून मी बाप्तिस्मा घेतलोय, मी पवित्र म्हणून भरलोय, मी चर्चला जातो, पण आपलं वागणूक त्या प्रीतीमध्ये नाही आहे, तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करणं
व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही जर ख्रिस्ती म्हणून जर तुम्हाला ओळखलं जायचं आहे, देवामध्ये जर ओळखलं जायचं आहे, प्रभू परमेश्वरची मुलं म्हणून जर ओळखलं जायचं आहे, तर पहिली गोष्ट त्याच्यासारखी प्रीती करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रीती कधी वाईट गोष्ट करत नाही. जे प्रेम करतात व्यक्ती त्यांच्यामध्ये कधी वाईट गोष्ट नसते, मात्र ज्यांच्यात वाईट आहे त्यांच्यामध्ये कधी प्रीती नसते. म्हणून मी सांगत आहे प्रियानो, या दिवसामध्ये तुमच्या मनामध्ये प्रीती जागृत करा. म्हणजे परमेश्वर कारण का हे जे प्रीती आहे ते सर्वात श्रेष्ठ दान आहे, सर्वात श्रेष्ठ फळ आहे. म्हणून त्या आत्मा मिळवायच्या अगोदर तुम्ही म्हणा की देवा मला प्रीतीनं भर, तुझी प्रीती दे. तू जसं दया केला, तू जसं प्रेम केला, तसं प्रभू मला पण प्रीती करायचे, मला पण प्रेम करायचं आहे दुसऱ्यांवर. हालेलुया. तेव्हा परमेश्वरचा आत्मा तुम्हाला शिकवेल की कोणत्या प्रकारे पुढं जात जायचं आहे. कारण तुमच्यामध्ये एक देवाची काय असणार आहे, प्रीती असणार आहे प्रियानं. म्हणून या दिवसामध्ये स्वतःला शुद्ध करा, क्षमा मागा आणि क्षमा देखील करा, आणि प्रेमानं वागा, प्रीतीनं वागा, आणि देवाच्या सानिध्यामध्ये वाढत जा. म्हणून लक्षात ठेवा, ह्या दिवसामध्ये काय करा किंवा न करा, मात्र देवाच्या प्रेमामध्ये वाढा आणि स्वतःमध्ये प्रीती जागृत करा, जेणेकरून प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. म्हणून या दिवसामध्ये प्रभूच्या जवळ जा, त्याला क्षमा मागा. तुम्ही जर काही वाईट केलं असेल, कोणाविषयी तर मनात काहीतरी ठेवलं असाल, तर ते सगळं मी म्हणेन कोणत्या व्यक्तीजवळ नाही, मात्र पिताजवळ जा आणि त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊन त्याला क्षमा मागा. म्हणजे परमेश्वर तुम्हाला नक्की क्षमा करेल. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये देवाच्या प्रीतीला अनुभवा. ज्या प्रकारे देवाने आपल्याला प्रीती केली आपण पापात असताना, त्याच प्रकारे आपण अनेकांजवळ प्रेमानं जाऊन एक प्रीती घेऊन, जे देवाने आपल्याला प्रीती दिलेली आहे तीच प्रीती घेऊन जाऊन आपण दुसऱ्याला वाटली पाहिजे, दुसऱ्याला प्रीती दिली पाहिजे, जेणेकरून तो देखील व्यक्ती त्याची प्रीती तो जाऊन दुसऱ्याला देईल. हालेलुया. म्हणून या दिवसामध्ये आपण काही वेगळं न करता आपण प्रेमामध्ये वाढलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. या वचनाद्वारे तुम्हाला शिकवतो. एवढं सांगून मी माझा व्हिडिओ थांबवू इच्छितो. आमेन. प्रेज लॉर्ड.